जीवनामध्ये प्रत्येक माणसाला मंगल व्हावंसंच वाटतं. कुणाला वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये मंगल होऊ नये, किंबहुना मंगलाकरता खटपट आहे. गणपतीची उपासना सुद्धा त्याच्याकरताच आहे ना. दुःख हरता, सुख करता. जे अमंगल आहे जीवनामध्ये ते दूर व्हावं आणि मंगल जीवनामध्ये प्रगट व्हावं, हाच हेतू, दुसरा काय. जीवन असंच असतं माणसाचं, मंगल आणि अमंगलाने भरलेलं असतं. नामी जीवन. एका तीराने वाहते ती नदी का दोन्ही तीराच्या मधून वाहते ती नदी. नदीला कधी एक तीर नसतोच. हाही काठ आहे, हाही काठ आहे. ते भावगीत आहे ना प्रख्यात, संत वाहते कृष्णामाई. सुखदुःखांची दोन्ही तीर आहेत. एक सुखाचा आहे, एक दुःखाचा आहे, एक मंगल आहे, एक अमंगल आहे. पण जो प्रभूची उपासना करतो, संतांची सेवा करतो, आपल्या श्रीगुरूवर ज्यांची परिपक्व निष्ठा आहे, त्याला किती भोवरे जरी आले तरी त्या भोवऱ्यातून बाहेर काढण्याकरता देव, सद्गुरू, संत भेटतातच.